बार देखना है फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए बिल्कुल अगर चला मॅच पुन्हा सुरू होतीये. या ठिकाणी आपण पाहतो की धावा झाल्यात 8 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 8 धावा. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे, लेग के बाहर जा गया बिल्कुल देखना पर अपने तरीके से हिल गए बिल्कुल। बैट बॉल का इशारा बता जा रहा है, बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर केवल 9 पे। धावा झाले 9 धावा, धावसंख्या 9 धावा. तो सीधे गेंद को मारा जा रहा है विकेट के मैदान क्षेत्र में। गेंद आ रही है, जब तक गेंद को खिलाड़ी फील करते फिर से सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 10 रन। 5 गेंदों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है, स्कोर है केवल 10 रन. 5 चेंडू टाकले गेले दरम्यान धावा झाल्या 10 धावा. ही देखील मॅच 6 ओव्हरची सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय डावखुरा गोलंदाज मिकी नायको. यांच्या व्यतिरिक्त देखील या सेमीफायनलच्या सामन्यासाठी षटकार मारणाऱ्या फलंदाजाला ₹200 पारितोषिक डिक्लेअर केले गेले. स्पर्धेमध्ये निश्चितच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय ₹21,000. माननीय तथा आदरणीय अनिल नायकू गवळी साहेबांच्या वतीने. दरम्यान मात्र हा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. इथं मात्र षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतो. धावा झाल्या 10 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दरम्यान संतोषजी साठे साहेबांकडून ₹11,000 दिले गेले. तिसऱ्या क्रमांकासाठी बॉलआउटची ट्रॉफी असेल. त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी मात्र शूज दिले गेले. संभाजी पारोजी झेब्रे साहेबांकडून उत्कृष्ट फलंदाला बॅट दिली गेली. मोहन मामा घोले यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी 32 इंचची एलईडी टीव्ही विश्वनाथजी पारसे यांच्या वतीने दिली गेली आहे. स्पर्धेच्या सर्व ट्रॉफ्या सागर मामा चव्हाणके अहिल्यानगर यांच्या वतीने दिले गेले आहेत. आणि प्रत्येक सामन्याला सामनावीरासाठी ₹201 मॅचला नामदेव मामा चव्हाणके यांच्या वतीने. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यातील सामनावीर टी शर्ट अनिल जानगवळी मॅक्सिबल यांच्या वतीने. आई प्रतिष्ठानच्या वतीने मेंटर कॅप देखील सामनावीरासाठी दिली गेली आहे. या स्पर्धेमध्ये गोलंदाजीला बोलवलं गेलं. अमोल पलळकर येतोय. या स्पर्धेमध्ये एकूण जर संघ मालकांचे आपण जर संघ मालक म्हणून वेदा नायकवान, सागरजी बडवणे, माही फायटर्स चंद्रकांत कलागते, गवळी राजा क्रिकेट संघ शैलेशजी पलळकर, डायमंड 11 सतीश टापूरकर, सार्थक वारियर संघ संजय कलागते. हवेत चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, फलंदाज होईल बाद. या दोन्ही संघाचे संघ मालक म्हणजे ही मॅच जी चालू आहे त्याचे शिवस्वराज्य वॉरियर्सचे सोमेशजी मिसाळ साहेबांचा संघ. त्यांच्यावर जो संघ लागतोय निश्चितच लढतोय आमचा म्हणजे कवळी राजा संघाचे शैलेश परळकर. या दोन संघ मालकांच्या दरम्यान ही मॅच चालली आहे. कॅच कुणी पकडली जरा नाव सांगा. किरण शापूरकर.
चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए अभी भी रुका हुआ स्कोर टोटल स्कोर रहा लगभग 10 पे 1 विकेट जा रहा है। नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आए हैं न्यूमैन। विजय नायकू इस बार गेंदबाजी करने के लिए इस बार अमोल परोलकर की बहुत ही शानदार गेंदबाजी की शुरुआत हो रही है। टोटल स्कोर केवल 10 पे। इस बार देखना है नेक्स्ट के बाहर जा रही है। अंपल ने बताया कि गेंद बॉल है। बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 11 की योग पर लॉस ऑफ ओनली 1 विकेट। ही जी मॅच आहे सोमेशजी मिसाळ साहेबांचा संघ शिव स्वराज्य वारियर संघ त्याचबरोबर ते शैलेश परळकर म्हणजे गवळीराजा संघ। इस बार खूबसूरती के साथ मारा जाता हुआ गेंददार के डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में वहां पर खिलाड़ी थोड़ी सी जल्दबाजी करने की कोशिश कर रहे जब तक कि बाउंड्री के अंदर रोक पाते खिलाड़ी 4 रन का इशारा। पर आताचे धावा किती आहेत? 2 धावा। अभी भी रुका हुआ स्कोर केवल 13 पे 1 विकेट जा रहा है। इस बार ऑन द स्ट्रोक खेलने की कोशिश में हवा में खेल बटे नीचे खिलाड़ी पकड़ लिया कैच। मिरौन क्षेत्र में कैच पकड़ा जाता था ये बल्लेबाज का विकेट जा रहा वहां पर। मिरौन क्षेत्र में बिल्कुल फील्डर नीचे आ गया बिल्कुल पकड़ा जाता हुआ कैच लगता हुआ और एक झटका लगा। कृपया बॅटिंग संघ आणि फिल्डिंग संघ दोघाला एक रिक्वेस्ट आहे तुमचा 12वा खेळाडू पाठवा नंतर नावेत बदल झाला तर मी जबाबदार नसणार नाही लक्षात ठेवायचं। कॅप्टन राहुल तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथं पाठवा नंतर माझे एवढे धावा झाल्यानंतर मी काय जबाबदार असणार नाही लक्षात ठेवा। सूरज बडवणे नवीन फलंदाज झालाय फलंदाजसाठी मैदानात स्ट्राईकला असेल। इथं मात्र दुसरा षटक बाद 2 खेळाडू बाद होतील धावसंख्या झाली होती 13 धावा। एक बार फिर से गेंदबाजी करने के लिए गेंद अच्छी गेंद थी यॉर्कर की गेंद थी लेकिन उतनी ही चतुराई से गेंद को मारा जा रहा गेंद बॉलर के पीछे जा रही है लॉन्ग ऑन क्षेत्र में बड़े आराम के साथ सिंगल रन लेने का मौका बना। इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 2 विकेट के नुकसान पे स्कोर है 14 रन। दो विकेट के नुकसान पे स्कोर है 14 रन। और के पास गेंद आई हल्के से कलाइयों के सारे आंसर में गेंद को पेश किया जाता हुआ बड़े आराम के साथ सिंगल रन लेने का मौका बनता हुआ इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। 2 ओवरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है 15 रन 2 विकेट के नुकसान पे। त्याला 2 षटकं संपली आणि धावा झाल्यात 15 धावा 2 गडी बाद। फिल्डिंग टीम थोडस वेळ घेऊ नका पट्टीशी मॅच चालू करा। अभिषेक नवीन षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजीला येतोय अभिषेक घोले आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावातील 30 षटक घेऊन बॉलिंग करतोय।
अभिषेक घोले. पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील अभिषेक घोले गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करण्यासाठी सज्ज असेल. स्लोअर चेंडू होता. मारायचा प्रयत्न अगदी चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट किपर कडे. इथे मात्र अपील केली गेली. ती अपील फेटाळलेली आहे. नॉट आउट मानले गेले. पंचांकडून धावसंख्या थांबली ती 15 धावा 2 गडी बाद. दो विकेट के नुकसान पे स्कोर है 15 रन. तीसरे ओवर की दूसरी गेंद लेकर गेंदबाजी करेंगे अभिषेक घोले. अपने ओवर की अगली गेंद लेकर तैयार है बॉलिंग करने के लिए. तर या ठिकाणी सुनील जगनाईक यांच्या वतीने एक पारितोषिक डिक्लेअर केलं गेलंय. सेमीफायनल मॅच मध्ये ज्या खेळाडूला सामनावीरचा पुरस्कार भेटतोय म्हणजे 2 सेमीफायनल सामन्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि अंतिम सामन्यातील सामनावीराला देखील 500 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 1000 रुपये असं टोटल 2500 रुपयाचं बक्षीस दिलं गेलंय. वैसे जस्ट शॉट ऑफ लेंगे इस बार बैकफुट पर जाकर गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करके इस मैच का आनंद लेने के लिए दादा भोसले भी यहाँ पर आए हैं. उनका भी मैं वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ. राहुल और दादा की जोड़ी हमेशा जय वीरू की जोड़ी होती है. रिवर्स खेलना चाहते थे गेंद बल्लेबाज के बैट के करीब से जा रही है. विकेट कीपर के पास शानदार गेंदबाजी, जानदार गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी का नजारा वहां पर देखने मिलता था. और अभी भी रुका हुआ स्कोर 15 पे 2 विकेट चले जा रहे हैं. वो फुल टॉस गेंद मिली थी राहुल के लिए. कमजोर गेंद मिली और कमजोर गेंद पर नसीहत दे दी. 9 बॉल प्लस 6 आएंगे टोटल यहाँ पर 7 रन. और इसी 7 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या इस वक्त पहुंच रही है. टोटल स्कोर 22 रन 22 की पर. मी अजय परळकर यांना विनंती करतोय. अजय परळकर 2 मिनिट माझ्याकडे येऊन भेटायचं आहे. अजय परळकर 2 मिनिट या लवकर इकडे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू यास पात्र राहुल हल्ला चढवत आहे. हल्ला हल्ला मजबूत बल्ला तुफानी हल्ला. चेंडू रार गणगणित षटकार. दोन षटकार मारल्यानंतर धावसंख्या पुढे सरकती है. अच्छी गेंद इस बार हल्के से बिल्कुल पुश किया जाता हुआ एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंददार के बड़े आराम के साथ सिंगल मिलेगा. बढ़ता हुआ स्कोर 29 रन 29 धावा. गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश में हल्के से पुश किया जाता हुआ बड़े आराम के साथ सिंगल रन लेने का अवसर बनता हुआ. और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 3 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका. 3 षटक संपली आहेत आणि धावा झाल्या तब्बल 30 धावा. 3 ओव्हरों के समाप्ति में स्कोर है 30 रन 2 विकेट के नुकसान पे. या स्पर्धेमध्ये आधुनिक बक्षीस असेल. लागोपाठ 3 षटकार मारा, लागोपाठ 3 विकेट घ्या किंवा लागोपाठ मारा.
या सर्वांसाठी मात्र तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक नामदेव बाबा चव्हाणके यांच्या वतीने दिले जाईल. आणि प्रेक्षकांनी जर ग्राउंडच्या बाहेर कॅश पकडली एका हातामध्ये त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आणि दोन हातामध्ये कॅश पकडली त्याला 100 रुपयाचं पारितोषिक हे देखील पारितोषिक नामदेव बाबा चव्हाणके यांच्या वतीने दिले जाताना आपण पाहतोय. आणि मला वाटतं अजय परळकरला फोन पेने त्यांचे 200 रुपये पाठवले गेले तिथं. मालेगावचे विश्वनाथजी बारसे साहेब मला वाटतं आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. ज्यांनी या स्पर्धेला टीव्ही दिली आहे त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आदरणीय विश्वनाथजी बारसे मालक यांना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यावं. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. राहुल झिपरे यांनी जर 50 धावा केला तर दादा भोसले याच्याकडून ब्रँडेड कंपनीची बॅट दिली जाईल त्याला. चला या ठिकाणी पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान 3 षटक संपल्यानंतर 4थं षटक घेऊन बॉलिंग साठी मात्र बोलवलं गेलंय. पाहूया कप्तान कुणाला बोलवतो गोलंदाजीला. सन्माननीय तथा आदरणीय विश्वनाथजी बारसे मालक यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यावं. ज्यांनी या स्पर्धेला आपल्याला टीव्ही दिली आहे विश्वनाथजी बारसे यांना विनंती करतो की माझा आवाज जर तुमच्याकडे येत असेल तर कमिटी मेंबर्स तुम्हाला इथं बोलवत आहेत. कृपया इकडे यायचं आपण. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए तैयार है बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए सामने वाले छोर से बॉलिंग का क्रम संभालने के लिए. इस बार गेंद को मारा जाता हुआ गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. 6 रन के लिए आगे बढ़ता हुआ स्कोर लगभग 2 विकेट के नुकसान पे स्कोर है 36 रन. काय सुरेख देखना फटका मारलाय. संताजी जांभळे यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील इकडे यावं. इस बार सीधे बात से बाद सीधा प्रहार निकलता हुआ गेंद बॉलर के पीछे जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में. अच्छी गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश में जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. रुका हुआ स्कोर टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ बनकर आलगी. तो इस बार मारने की कोशिश में हवा में गेंद को खेल बैठे नीचे खिलाड़ी पकड़ लिया कैच. कॅच कुणी पकडलं जरा नाव सांगा त्यांचं. कॅच कुणी पकडली आहे. धनंजय भास्कर.
और ये धनंजय भास्कर ने बिल्कुल बहुत ही शानदार कैच पकड़ा वहां पर। संकेत यमगोड़ी नए बल्लेबाज जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में। नवीन बल्लेबाज जाते संकेत यमगोड़ी। धनंजय भास्कर साठी एखादा जर कॅच पकडली तर समर्थ चव्हाणगे, गणेश भास्कर या दोघांच्या वतीने 500-500 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल. संकेत यमगोळी स्ट्राईकला असेल. गोलंदाजीला मात्र आपण पाहतोय भेकी. हा देखील चेंडू हवेत पडलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? पकडली गेली कॅच. चला परत एक कॅच. या ठिकाणी गवळी राजा संघाचे संघ मालकांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मालकाचं शुभागमन याच्यापेक्षा काय बेटर असेल फलंदाजाला बाद केलं गेलं इथं. चला या मॅच जी चालली आहे रंगली आहे. निश्चितच चौथं षटक टाकलं जात आहे. 38 झालाय. काय असेल तुमचं परफॉर्मन्स होतं? शेवटी मॅच आहे. तो जिंकेल तो विजयी ठरेल हे तर सर्वांना माहीत आहे. त्याचा खेळ चांगला तो विनर ठरेल. त्याच्यापेक्षा आपण काय अपेक्षा करणार आहे? आमचे प्लेयर आतापर्यंत चांगले खेळत आलेत. यापुढे पण चांगले खेळतील आणि माझी तर नजर त्या ट्रॉफीवरच आहे. ट्रॉफी आमची होईल अशी आशा करतोय आणि ते मला माझे प्लेयर्स मिळवून देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. तर या ठिकाणी गणेशजी वेर्णेकर साहेबांचा देखील शुभागमन झालाय. परंतु विकेटवर जोपर्यंत राहुल आहे, राहुल आला तर निश्चितच धाब्यांचा पाऊस होणार नक्की. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. गणेशजी वेर्णेकर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. सेकंड इस बार बिल्कुल हल्के से गेंद को खेला जाता हुआ जब तक कि तो जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, लगभग 4 ओव्हरों की समाप्ति में स्कोर है 38 रन. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38 धावा. तो दादा ने बिल्कुल कुछ टिप्स देकर फील्डर को अंदर भेजा है वहां पर. या दादा की टिप्स यहां पर राहुल के लिए काम आ सकती है. अमोल परेळकर गोलंदाजीला येतोय. मला वाटतं वैयक्तिक अमोल परेळकरचे दुसरा आणि संघाकडून धावातील शतक क्रमांक. ठीक आहे. अक्षय नागापुरे येथे गोलंदाजीला मागाच्या सामन्यातील सामनावीर अहिल्यानगरचा हा देखील खेळाडू आहे. पाहूया अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. दरम्यान धावसंख्या मात्र 38 झाली आहे. 4 षटकं संपली आहेत. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील संघासाठी? राहुल झिपरे 8 चेंडूमध्ये 14 धावसंख्येत फलंदाजी करतोय. राहुलने हा सरळ चेंडू उडवला. बॉल टू बॅक लॉंग ऑफच्या दिशेने जाईल. सरळ बॅट ते सरळ तडका. सरळ बॅटने हा सरळ हल्ला चढवला गेला. चेंडू सीमा पार करेल. 4 धावेसाठी भारतीय धावसंख्या धावून थांबली होती 42 धावा 4 गडी बाद.
अच्छी गेंद हेलीकॉप्टर चलाना चाहते थे लेकिन जमीन के समान पर बिल्कुल अलग द कार पे स्ट्रोक खेला जाता भागद और बिल्कुल देखते देखते बैट्समैन ने बिल्कुल 2 रन पूरे कर लिए और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन 46 धावा 4 गडी बाद 5व्या षटकातील तिसरा चेंडू टाकला जाईल. राहुल वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 20 धावसंख्या फलंदाजी करतोय. इस टूर्नामेंट की रन मशीन है राहुल झिपरे. ये गेंद को देखा जाचा प्रकाश बार ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा रही है गेंद. अंपायर ने बताया कि गेंद बड़बोल है. बड़बोल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन 45 धावा झाल्या आहेत. तर स्पर्धेला ज्यांच्या मार्फत आम्हाला बॉल पुरवले गेलेत बाबू चौधरी साहेबांचा देखील तो शुभागमन झालाय. पुन्हा हेलिकॉप्टरचा फटका खेळायचा प्रयत्न चेंडू अगदी बॅटच्या खालून जातो विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू टाकला गेला डॉट चेंडू टाकला गेला धावसंख्या थांबली ती 45 धावा 4 गडी बाद. अकोट टप्प्याचा चेंडू हवेत पडलाय पाहूया क्षेत्ररक्षक येतोय का चेंडू खाली इथं मात्र झेल सुटतीये. एक धाव अगदी आरामात येते दुसरीचा प्रयत्न होईल का चेंडू पाहता पाहता दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल आणि या 2 धावेनीची संघाची वाढती धावसंख्या जाऊन थांबली ती 47 धावसंख्येवर. गेंद ऑप्शन के बाहर आती गेंद फिर से देखा जाचा प्रकाश बार अंपायर ने बताया फिर से बड़बोल है. बड़बोल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 48 पे जाकर रन संख्या रुकी है. आता मात्र शेवटचे मला वाटतं 8 चेंडू या डावातील राहिले आहेत आणि धावसंख्या थांबली ती 48 धावा. मला वाटतं 8 षटकामध्ये 6 षटकामध्ये जवळजवळ 60-70च्या पुढे धावसंख्या करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. राहुल साठी हा चेंडू सरळ खेळलाय चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑफ दिशेने. दरम्यान इथं मात्र क्षेत्रक्षातून चेंडू सुटतो. मला वाटतं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अगदी आरामात 2 धावा येतील. या 2 धावांची शिव स्वराज्य क्रिकेट संघाच्या 50 धावा पूर्ण 50 रन हाफ सेंचुरी पूरी हो रही है. राहुल झिपरे के लिए फुल टच गेंद थी सीधा महाराज बार गेंद को बॉलर के पीछे लॉन्ग ऑफ क्षेत्र में और ये गेंद को खेला जा रहा है. लगभग सिंगल मिलेगा. सिंगल रन के साथ 5 ओव्हर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद 51 रन. 5 षटकं संपली आहेत आणि धावा झाल्यात 51 धावा. थोडंसं आवडतं घ्यायचंय. चला लवकर मी विनंती करतोय. स्पर्धेला बऱ्याचशा जणांनी आपल्याला सहकार्य केलंय. माननीय तथा आदरणीय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक अनिल नाईकू गवळी साहेबांच्या वतीने 21,000 रुपये. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक यांच्या वतीने 11,000 रुपये स्पर्धेला दिले गेले. तिसऱ्या क्रमांकाची बॉलरसाठी ट्रॉफी दिली गेली. बेस्ट बॉलरसाठी मात्र शूज संभाजी पारोजी झिपरे साहेबांनी दिलेत आणि मोहन बाबा गुले साहेबांकडून बॅट स्पर्धेला दिली गेली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी LED 32 इंची टीव्ही विश्वनाथ बारसे यांच्या वतीने. अच्छी गेंद बार गेंद को मारना चाहते थे विकेट कीपर के पीछे गेंददार के 1 रन तो आ सकता है लेकिन दूसरे की दौड़ हो सकती है नहीं. और ये बिल्कुल अपने बल्लेबाज ने विकेट का समर्पण दे दिया वहां पर. अपने मयूर यमगई ने अपने विकेट का समर्पण दे दिया वहां पर. अभिषेक घोले आलाय गोलंदाजीला. पहिल्या चेंडू इथं मात्र सिंगल धाव आली आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला धावचीत.
प्रतीक प्रतीक मिसाळ न्यूमॅन बल्लेबाजी करने के लिए होंगे वहां पर नवीन फलंदाज होते प्रतीक मिसाळ नॉन स्ट्रायकरला असेल राहुल जिप्रे स्ट्राईकला असेल धावसंख्या थांबली ती 52 धावा ये राहुल के लिए फुल टॉस बोली लेकिन गेंद को ज्यादा ऊंचा खेला जा रहा नो बॉल का इशारा अंपायर की ओर से बताया जा रहा है नो बॉल का इशारा कमर के ऊपर बीमर गेंद थी और ये गेंददार के देखना है बाउंड्री के अंदर जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते 2 रन लेने का मौका बनता हुआ इस गेंद पर आएंगे टोटल 3 रन नो बॉल का इशारा फ्री के लिए चलेंगे इस बार ये गेंद अच्छी गेंद पैरों के पास आई इस बार आंसर में गेंद को मारा जाता है मिडवे के क्षेत्र में गेंददार के जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं 1 रन 2 की दौड़ लगाई जा रही है बैट्समैन का विकेट चला जा रहा है जो बैट्समैन बगैर गेंद खेले उसे गोल्डन डक कहा जा सकता है गोल्डन डक मिला वहां पर बल्लेबाज दरम्यान धावसंख्या आपण पाहतो की तब्बल धावा झालाय जिथं आपण पाहतोय 56 धावा झाल्यात त्याला फलंदाज नाव सांगा न्यूमॅन मॅक्सवेल अनिल जानगोळी 17 चेंडूमध्ये राहुलने 29 धावा बनवल्यात 17 चेंडूमध्ये 29 धावा म्हणजे निम्मे षटक तू खेळतो स्वतः बॅटिंगला तो इस बार राहुल जिब्रे के बैट से निकलता हुआ ये कड़क स्ट्रोक निकलता हुआ सड़क पे कड़क स्ट्रोक से रन या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ बल्ले के बीचों बीच निकल ताकतवर स्ट्रोक निकलता हुआ इस बार पावर पंच जिसे हम कह सकते हैं आसमानी गगन टू बी ऊपर से ऊपर स्ट्रोक निकलता हुआ आई हैंडसम स्ट्रोक निकल रहा है और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 62 रन 3 चेंडू झाले 3 चौथा टाकला जाईल ये देखिए फिर से मारना चाहते थे देख रहे हैं बॉलर के हाथ में गेंद चली जा रही है बिल्कुल और मैक्सवेल यहाँ पर 9 स्ट्राइक की गेंद पे है वहां पर या ठिकाणी बॉलरने जर विकेट घेतली 200 रुपये कॅश पकडणाऱ्या खेळाडूला 200 रुपये विकेट षटकार मारण्याला 200 रुपये हे सर्व पारदर्शक सुनील जगनाईक साहेबांच्या वतीने दिले जातील उल्टॉस गेंद इस बार फिर से राहुल ने गेंद को ज्यादा ऊंचा खेला नीचे खिलाड़ी क्या ले सकते हैं कैच इस बार पकड़ा कैच थांबा 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 कि यहाँ पर अंपायर ने शायद स्वर्लिंग अंपायर ने नो बॉल कहा वहां पर तीसरे अंबर की ओर दांत मांगी जा रही है हेलो हेलो
टोटल धावा मला वाटतं या ठिकाणी झालेत 62 रन 62 धावा. चलेंगे, नो बॉल है, ये नो बॉल कहा जा रहा वहां पर, नो बॉल का इशारा बिल्कुल सही दिया जा रहा वहां पर. नो बॉल +2. भैया गुले यांचे आई आणि वडील देखील आले आहेत, त्यांचे देखील आपण स्वागत करूया. दरम्यान धावसंख्या थांबली ती 65 धावा 6 गडी बाद. मी त्यांना विनंती करतो, भैया गुले यांच्या आई वडिलांना कृपया आपण स्टेजवर येऊन बसायचं. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. ये नो बॉल का इशारा बताया जाता हुआ आगे बढ़ता हुआ स्कोर 65 रन लॉस ऑफ 6 विकेट. कुलकर्णी सर, यूं ही इन्हें नहीं कहते सोलापुर का टॉपर अंपर, यूं इन्हें नहीं कहा जाता कि अंपरिंग करते करते काले बाल कब सफेद हो गए कुछ किसी पता नहीं चला, जो कि पीके सर जिनका नाम है. इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे इस अपने ओवर की अगली गेंद लेकर तैयार है. बीजे गेंद राहुल जी प्ले ऑन फायर. व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ बैट्समैन स्ट्रोक निकलता हुआ इस बार. क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक. ये फुल पावरफुल वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल स्ट्रोक निकलता हुआ. वाघाची धार, ओलाई पार, गणगणित दणदणित पावरफुल सनसनीत षटकार. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे. ये देखिए राहुल, पानी चला जाएगा. ये लंबा छक्का.
तर गौरी राजा क्रिकेट संघाकडून ओपनिंगची भूमिका निभावण्यासाठी जाते, संघाची संपूर्ण जबाबदारी घेऊन जाते संघाचा कर्णधार अभि घुले आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्राईकला उभा आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू विकी नायकू. एक भला मोठा लक्ष, 36 चेंडू आणि 78 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल, जो संघ हरेल या स्पर्धेतून बाहेर पडेल. किंवा या स्पर्धेतून बाहेर पडायच्या स्थितीत अडकलेले दोन्ही संघ दुसरा सेमीफायनलचा सुरू असलेला हा सामना गवळी राजा वर्सेस शिवस्वराज्य क्रिकेट संघ यांच्या दरम्यान हा सामना आपण सर्वांनी पाहतोय. तर इथे सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. 78 धावांचा पाठलागा करतो गौरी राजा क्रिकेट संघ. 36 चेंडू आणि 78 धावांची गरज. शिवस्वराज्य क्रिकेट संघाकडून संघाचं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे आनंद खताडे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय आनंद खताडे. पहिला चेंडू. इथे मात्र पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आनंद खताडे यांच्याकडून, परंतु मुख्य पंच लोंढे सर कोणताही दबाव नाही, निर्धाव चेंडू टाकला गेला आनंद खताडे यांच्याकडून. तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळण्यासाठी सज्ज आहे पुणे जिल्ह्यातील गवळी समाजाचा एक नावाजलेला खेळाडू, एक आक्रमक आणि धुवाधार असा फलंदाज, तो म्हणजे विकी नायकू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओहो, चेंडू इथे मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आतापर्यंत सोलापूरमध्ये कधीही न झालेली अशी स्पर्धा. 3ऱ्या क्रमांकाच्या बक्षीस मात्र बॉलआउट या पद्धतीने दिलं जाणार आहे या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक आणि धुवाधार असा प्रहार पाहायला मिळाला विकी नायकू यांच्या बॅट मधून. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत विकी. काय करतात पाहूया. गोलंदाजीला सज्ज आहे तो आनंद खताडे, तो सुद्धा गोलंदाज मात्र पुणे जिल्ह्यात एक नावाजलेला आयकॉन खेळाडू. एक पुणे जिल्ह्यातला गोलंदाज दुसरा पुणे जिल्ह्यातला त्याला आक्रमक प्रहार करतोय. ऑफसाईडच्या दिशेला कट केलेला चेंडू. एक धाव घेतली गेली एकाच धावावरती. इथे मात्र अभि घुले संघाचा कर्णधार समाधान मानतोय. त्यांचे माता पिता इथे मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. तर त्यांच्या समोर कसा खेळ करतोय बघूया अभि घुले. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू नंतर बिनबाद 7 धावांवरती. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 33 चेंडू आणि 71 धावांची गरज.
चेंडू ऑफसाईडच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न, परंतु कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू टाकतोय आनंद खताडे. संघाचा कर्णधार मात्र संघाची संपूर्ण जबाबदारी घेऊन खेळतोय. या स्पर्धेमध्ये त्याला म्हणावे तसे खेळ करता आले नाही, परंतु आता मात्र खूप महत्वाचा सामना, सेमीफायनलच्या सामन्यात कसा प्रदर्शन करतोय पाहूया. इथे मात्र पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय आनंद खताडे. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आनंद खताडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला गेला, ऑफ साईडच्या दिशेला कट केलं चेंडू. चेंडूच्या मागे तीन क्षेत्ररक्षक धावतात, तर इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. स्थिती बिनबाद 11 धावांवरती. आता मात्र येणारे 30 चेंडू आणि 67 धावांची गरज. प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी पाहायला मिळते. तर पाहूया एक अटीतटीच्या सामन्यात 2 फलंदाज जे अनुभवी खूप मोठमोठे स्पर्धा खेळून आले खेळाडू आहेत. एक म्हणजे आबी घुले आणि दुसरा म्हणजे त्याला साथ देण्यासाठी उभा आहे एक खंबीरपणे एक अनुभवी फलंदाज या संघाचा, तो म्हणजे विकी नायकू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सोलापुरातील गवळी समाजातील तुळजापुरातील एक खेळाडू ननू हुच्चे यांचं आगमन झालेलं आहे. कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सर. स्वराज्य क्रिकेट संघाकडून संघाचं दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज मयूर एमगोडी, परंतु पहिला चेंडू इथे मात्र वाईट स्वरूपात एक धाव मिळते संघाला. धावसंख्या थोडीशी बदलते, धावसंख्या जाऊन पुसते 12 धावा. पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज, विकेट करण्याचा प्रयत्न. एक डावखुरा गोलंदाज, एक डावखुरा फलंदाज, इथे स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहे मयूर. स्ट्राईक वरती खेळपट्टीच्या मुक्त टोकाला खेळण्यासाठी सज्ज आहे विकी नायकू. 4 चेंडूत 7 धावांवरती खेळतोय. 29 चेंडू आणि 66 धावांची गरज. आणि अशा तऱ्हेने खूप सोपी झेल दिली गेली आहे. खूप मोठा झटका बसतोय संघाला. गणेश भास्कर कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा. विकी नायकू यांची जागा घेण्यासाठी जात आहेत धनंजय भास्कर. इथे मात्र संघ अडचणीत सापडतोय. 28 चेंडू आणि 66 धावांची गरज. ती क्षमता आहे, ती काबिलियत आहे त्या खेळाडूकडे, तो म्हणजे धनंजय भास्कर. या परिस्थितीतून खूप वेळा गेलेला आहे धनंजय. तर या संकटातून बाहेर काढते का पाहूया धनंजय या संघाला.
तर धनंजय भास्कर याने प्रत्येक षटकारास गणेश भास्कर यांच्याकडून रुपये रोख रक्कम 101 रुपये असे पारितोषिक दिले जाईल. तर त्यांचे मामा या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्या समोर कसा फलंदाजी करतोय बघूयात. धनंजय पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. विकेट. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू जातोय सीमापार. षटकार. चेंडू आणि 60 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती आक्रमकाने धुवाधार असा फटका मारतोय तो म्हणजे धनंजय भास्कर. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे निर्धाव चेंडू टाकतोय मयूर एमगोळी. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही बॉल आणि बॅट मध्ये. इथे मात्र धावसंख्या थांबते 1 गड्याच्या मोबदल्यात 18 धावांवरती. आता मात्र समीकरण 26 चेंडू आणि 60 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पंचवीस चेंडू आणि 54 धावा. धनंजय भास्कर पहिलन मधूनच सेट होऊन आलेला फलंदाज इथे मात्र 3 चेंडूत 12 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे मयूर एमगोळी. त्याला 3 चेंडू 3 षटकार मारल्यास शेवटचा चेंडू राहुल सर. नवीन बॉलच दिलेला आहे काढून. त्याला 3 चेंडू 3 षटकार लगावल्यास माननीय नामदेव सोनके यांच्याकडून 4141 असं पारितोषिक दिलं जाईल धनंजय भास्कर यांना. 41-41. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे धनंजय. या षटकातला शेवटचा चेंडू लेफ्टच्या दिशेने खेळून काढला चेंडू. प्रतीक मिसाळ एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं त्याच्याकडून. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू टाकतोय इथे मयूर एमगोळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गड्याच्या मोबदल्यात 24 धावांवरती. आता मात्र 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. चौबीस गेंदों और मैच जीतने के लिए 56 रनों की जरूरत है। बिल्कुल अगर यहाँ से चौके छक्के के हिसाब से अगर मैच बनता है, खेलेंगे तो कैलकुलेट क्रिकेट खेलेंगे तो मैच बन सकता है वहां पर। न्यू बॉलर वहां पर बॉलिंग करने के लिए सामने वाली आनंद खताने गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है। खुद की कोटी का व्यक्तिगत दूसरा, टीम की ओर से सीनिंग का तीसरा और लेकर छत्तीस गेंद बैकफुट पर चले गए, हवा में ऊंचा खेला इस बार, गेंद डाल के बिल्कुल मेरी विकेट सीमा रेशा पार।
एक जबरदस्त अंदाज का प्रहार निकलता हुआ, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल। ये देखिए इसे तो कहते हैं क्या बोलना पड़ेगा इस बार, ये झोपला शॉट, झोपला शॉट। डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, जबरदस्त झटकार देख। तर स्पर्धेला मात्र आपण ज्यांचा विशेष आभार संभाजी सर झेब्रे, सागर शहापूरकर, मोहन मामा घोले, अनिल मॅक्सवेल जानगवळी, प्रकाश जाकनाईक, विजय झिपरे, बाबूराव चौधरी, आई प्रतिष्ठान, दत्तात्रय ड्युटे, गणेश भास्कर, प्रशांत शापूरकर या सर्वांचं मोलाचं सहकार्य आपण पाहतोय। काय बैटिंग चाल रही है, जबरदस्त बैटिंग चल रही है, तूफानी बैटिंग चल रही है इस बार, और बल्ले के बीचों बीच लेकर जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ इस बार अभिषेक गोले। आणि आत्ताच बॅटिंगला आले, काय इथं मात्र सुनामी बॅटिंग करतोय, डायनामिक बॅटिंग करतोय, जबरदस्त। आणि मला वाटतं ज्यावेळेस अभिषेक बॅटिंग करतोय त्यांची मम्मी आहे, परत पप्पा आहेत, म्हणजे आई वडील त्यांच्या इथे उपस्थित, त्यांचा पाठिंबा, त्यांचा आशीर्वाद अभिषेकच्या मागे आहे। अभिषेक म्हणतोय की आज मम्मी पप्पा समोर वेगळं काहीतरी करायचंय, जग जिंकायचंय, मॅच जिंकायची आहे। जबरदस्त बॅटिंग इथं अभिषेकची इथं चालली आहे। चलेंगे इस बार, जब हालात खराब हो तो खुद से बोला कीजिए, आई एम अ बिग फॅन माय सेल्फ। मी करू शकतो, तुम्ही केलं, आम्ही का करू शकत नाही, हा विचार तुम्ही करायला हवा। मॅच चालू करायची आहे, पुढचं चेंडू आनंद खताडे, यश मात्र पुन्हा एक हमला, ये तो जबरदस्त है, लाजवाब है, एक्सलेंट है। 500 रुपये मिलेंगे लगातार तीसरे छक्के के लिए। नागनाथ चव्हाण के बाबा यांचे बॅट्समन जिस अंदाज में खेल रहे ऐसा लगा, धावसंख्या 42 धावा झाली, आता 21 चेंडू मध्ये 36 धावा बनवायच्या। क्या कमाल था, हे धमाल था, सुपर था, पावर था, डायनामिक था, जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, वाघाची धार, बोललाय पार, बघतोस काय रागानं झटकार मारलाय वाघानं। शक्ति गेंद बैकफुट पर चले गए, पंच लगा दिया इस बार खूबसूरती के साथ, गेंद डाल के कवर सी मारे शाह पार 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 चार लगा। इथं मात्र गोलंदाजीची लाईन लेन मात्र बिघडवून टाकली फलंदाजाने। वाले धन्यवाद, धन्यवाद हलगे वाले। इथं मात्र कहर चाललाय, इथं मात्र डायनामिक पारी खेळतोय, वादळी पारी खेळतोय। या 4 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा लुटल्या गेल्यात, 20 चेंडू आणि बनवायचे आहेत 32 धावा। चेंडू ऑप्शनच्या बाहेर चाललाय, पंचमांचा धावांतर धाव इथे येते, एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या 47 वर जाऊन थांबली। मैदान में ठंडी हवा चल रही है, ठंडी हवा में माहौल गर्म है, क्योंकि अभिषेक की जबरदस्त बैटिंग चल रही है वहां पर। तरी मैदानामध्ये थंड हवा चालली असेल तर अभिषेकनं वातावरण गरम केलं इकडं। यास अभिषेकच्या बॅटमध्ये हा सुरेख फटका, स्ट्रेट बॅटर फटका खेळलाय, चेंडू जातो वाईड लॉंग ऑफच्या दिशेने, एक सिंगल धाव अगदी आरामात येते, वाढती धावसंख्या जाऊन थांबते 48 धावसंख्येवर। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान गोलंदाजीला आनंद, हे मागणं षटक आपण पाहतो। दरम्यान या षटकामध्ये मला वाटतं बऱ्याचशा धावा खर्च केल्या, याच मात्र सरळ बॅटने फटका खेळलाय, चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने, अगदी आरामात एक सिंगल धाव येईल, एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या 49 वर जाऊन थांबली आहे। 18 चेंडू आणि 29 धावा बनवायच्या आहेत। ही मॅच
मॅच जेव्हा सुरू झाली दुसऱ्या डावाची त्यावेळेस वाटलं खूप अवघड आहे. परंतु अभिषेकची सुनामी बॅटिंग आल्यानंतर आपण पाहतोय की जिथं 18 चेंडूमध्ये 49 झाल्या, तिथं 18 चेंडूमध्ये 29 बनवायचे आहेत. एकूण 3 बॉलर टाकतील. बॉलरमध्ये 3 गोलंदाजी नावं आमच्याकडे कळवायची आहेत. यास मात्र भटका खेळलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाईल. एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार का? त्याच्या आएंगे गेंदबाजी करने के लिए वहां पर बॉलिंग करने के लिए राजू दहिया ने. आणि त्याच्याने जर हॅट्रिक घेतली केडी कडून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. बिल्कुल एक्स्ट्रा स्ट्रोक निकल रहा है. 4 रन. फायनल सामना किती घ्यायचा किती ओव्हरची करायची हे कमिटी डिसिजन घेईल. या सामन्यात जो पराभूत संघ होईल त्यात तो तिथंच थांबेल मैदानात. अभिषेकसाठी हा फुलटॉस चेंडू होता त्याचा मात्र लाभ उचलू शकला नाही फलंदाज. इथं जातो चेंडू विकेट किपरच्या मागे फैनलीगच्या दिशेने दरम्यान सिंगल धाव अगदी आरामात देते. एका धावरीची संघाची वाढती धावसंख्या जाऊन थांबली ती 55 धावा. 55 रन. चाचा यानी कि राजू दहिया ने इस बार गेंद को लॉफ्टी स्ट्रोक लगाने की कोशिश. नीचे खिलाड़ी मिल सकती है विकेट और मिल गई विकेट वहां पर. जरा हलगीवाल्याने देखील थोडंसं शांत राहायचंय. सध्यात मात्र थोडंसं आपण 10च्या पुढे चाललोय. दरम्यान आपल्याला करायची आहे. थोडंसं मात्र 14 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 23 धावा. नवीन बॅट्समन पाहूया कोणाला पाठवलं जाईल बॅटिंगसाठी मैदानात. 14 चेंडू आणि 24 धावा. 23 धावा. त्याच्या मात्र मॅच मध्ये कल्टनीला आणण्याचा प्रयत्न करताना आपण इथं मात्र यानंतर त्याच्याने जर 2 विकेट घेतले तर कनॉरॉजचे 1000 रुपये जातील. चला फलंदाज नाव सांगा. हेमंत सर बॅट्समनचं नाव. फलंदाज आले. अक्षय नागापुरेने कव्हरचा फटका खेळलाय. चेंडू जातो स्वीपर पॉईंटच्या दिशेने. परत एक सिंगल धाव इथे येते.
एका धावेनीची संघाची वाढती धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्या 56 धावा, 2 गडी बाद. थोडंसं अक्षय साठे बाजूला आहे तुम्ही जर अक्षय साठे. गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते इस बीच का मैदान में बिल्कुल जहां तक कि अब आने वाले 12 गेंदों में 22 की जरूरत है. 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. ये जो हवा यहाँ पर चल रही है, हवा ने रुख बदला है वहां पर. इथून जी हवा चालली म्हणजे उजव्या हाताच्या बॅट्समनला थोडासा ऍडव्हान्टेज नसणार आहे माझ्या हिशोबने. मात्र कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये जर फटके मारले गेले तर त्याच्यावर निश्चितच फलंदाला इथं फायदा होण्याची शक्यता वाटते. गोलंदाजीला संकेत एमगळूच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. 12 चेंडू आणि 22 धावा. 12 गेंदे और मैच जीतने के लिए 22 की तलाश है. चला प्रेक्षकांना देखील संधी असेल. हा कुठ्यापाचा चेंडू सुरेख स्वर्गाचा फटका. 2 क्षेत्ररक्षक मधोमध चेंडू सीमा पार करेल. 4 धावा चौकार. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला. बॅकफूट पंच मारला गेलाय. चेंडू सीमारेषा पार पाठवला गेलाय. या 4 धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या 60. यास मात्र हा सुरेख है, देखना है, अप्रतिम है. गेंद शेरन. ये दो स्ट्रोक के बाद मैच का रुख बदलता हुआ नजर आ रहा है. मैंने पहले ही बताया था कि ऑफसाइड में जो हवा चल रही है उस हवा का बेनिफिट मिल रहा है और नतीजा 2 गेंदों के बाद 10 आए. अब 10 गेंदे और जीतने के लिए 12 की जरूरत है. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार की बिल्कुल बिरबी के क्षेत्र में गेंददार के बड़े आराम के साथ खेलने का मौका मिलता हुआ और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 67 रन लॉस ऑफ 2 विकेट. तो सुरेख चेंडू ही आज मात्र बिल्कुल अच्छे अंदाज में गेंद को खेला जा रहा है. 1 रन तो आएगा. दूसरे की दौड़ लगाई जा रही है. थ्रो गलत जगह पे दिया जा रहा है. आराम के साथ 2 रन मिलेंगे. अब मैच जीतने के लिए 8 चेंडू आणि बनवायचे 9 धावा. 8 बॉल 9 धावा. वेदांत आयकॉनिक संघाचे संघ मालक सागरजी बडोने मालक देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्यांना विनंती करते की इथं न थांबता तुम्ही स्टेजवर जाऊन बसायचंय. ये क्लासिकल पंच है. क्लासिक पंच. लोग कर रहे हैं लंच. बैट्समैन लगा रहा है पंच. तो अभी भी रुका हुआ स्कोर 73 रन. मैच जीतने के लिए 7 चेंडू आणि बनवायचे आहेत फक्त 5 धावा. अकूट टप्प्याचा चेंडू हवेत खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक मला वाटतं खूप लांब आहे. 1 धाव येते का? दुसरीचा प्रयत्न होतोय का? आणि अगदा बारात अगदी आरामात 5 षटकं संपलीत आणि धावा झाल्यात 75 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 3 धावा.
आखिरी 6 गेंदों मैच जीतने के लिए 3 रन की तलाश। जैसा कि आप में गेंद नजर आ रही है, राजू धैयान गेंदबाजी करने के लिए आएंगे। खुद की कोटी का व्यक्तिगत दूसरा, त्याच्या हेतू गोलंदाजीला वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून डावातील शेवटचे षटक घेऊन येतो। शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 3 धावा। गवळी राजा क्रिकेट संघाला फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर फक्त 3 धावा बनवाव्या लागतील आणि जो संघ पराभूत होईल तो तिथंच थांबेल। दरम्यान सरळ बॅटने फटका खेळलाय, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, अगदी सिंगल धावा आरामात येईल। सार्थक सिसीने आपले 3 गोलंदाज नावं सांगितले, सागर नामदे, अजय परळकर आणि संतोष बेंद्रे असे 3 गोलंदाजी करतील असतो। मला वाटतं इथं आपण बॉलआउटसाठी हे 3 गोलंदाज गोलंदाजी करतील। आता मात्र येणारे 5 चेंडू आणि बनवायचे फक्त 2 धावा। ओहो, मिल गई विकेट, मिल गई विकेट। जोर से स्ट्रोक लगाने की कोशिश में बल्ले का भीतर ही किनारा लगा, विकेट जा रही है वहां पे। आमचे 360 डिग्रीचे खेळाडू निश्चितच यांचे क्रिकेट क्लबचे संस्थापक आमचे मित्र निलेश गायकवाड सर बी मला वाटतं इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे फक्त 2 धावा। चला बॅट्समनचं नाव सांगा। आकाश नायकू। आणि आकाश नायकूची बॅटिंग पाहण्यासाठी बरेचसे मोदीतील त्यांचे समर्थक इथं आलेले आहेत। चाचा कमाल करने की कोशिश कर रहा है, चाचू बिल्कुल बहुत शानदार अंदाज का खेल दिखा रहा है। इस बार ये गेंद, अच्छी गेंद इस बार, बिल्कुल जैसे स्ट्रोक खेला, सिंगल रन के लिए निकल रहे, बड़े आराम के साथ सिंगल मिलेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर इक्वल हो रहा है, इक्वल हो रहा है। जीतने के लिए 3 चेंडू आणि बनवायचे फक्त 1 धाव। 3 चेंडू मध्ये बनवायचे 1 धाव। आणि एक विनंती असेल, विजय संघाने कोणी आत जाणार नाही, जर तसं आढळल्यास 5 धावाची पेनल्टी असेल फायनल मॅच साठी। हेमंत सर लक्ष ठेवायचं, कोणी आज जाणार नाही विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी, जर गेले तर 5 धावाची पेनल्टी असेल, लक्षात ठेवा फायनल मॅच साठी। यावेळेस मात्र सरळ मारलाय, या मॅच मध्ये बिन ठरवून गवळी राजा संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय। राहुल तिथंच थांब।